या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय। उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुलगा आणि मुलगी दाखल झालेले आहेत। आंदोलनस्थळी हे पोहोचलेले आहेत। आपण थेट दृश्य पाहताय। उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील उस्मानाबाद शहरामध्ये हे दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघंजण 19 फेब्रुवारी 2024 रोजी या शहरामध्ये आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या शहरामध्ये आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघंजण पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहताय। आंदोलन करायचे आणि शिवजयंती पण शांततेतच पार पाडायची। आपल्या दैवताचा जन्मदिवस आहे म्हणजे आपण आज सर्वांनी शांततेतच करायचे। कुठल्याही आंदोलनाला कशालाही गालबोट न लावता आपल्याला आरक्षणाची लढाई शांततेच्या पद्धतीने